नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर शिवाजी बरकले सर, जे मागच्या काही वर्षांपासून या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतात. स्पेशली रेसिडेन्शियल आणि गव्हर्नमेंट अशा दोन्ही प्रोजेक्ट्सवर त्यांचं काम चालू आहे. त्यामुळे आतापर्यंत त्यांचा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे आहेत, भविष्यातली वाटचाल कशी असणार आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्कार. तर गप्पांना आपण अशी सुरुवात करूया. ते म्हणजे सुरुवातीला मला विचारायचं आहे, आपली शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती, शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं आणि या क्षेत्रात येण्यामागचं प्रेरणास्थान कोण होतं? ऍक्च्युली माझी स्कूलिंग संगमनेरला झाली, अमृतवाहिनी कॉलेज, अमृतवाहिनी मॉडेल स्कूलला. मी बोर्डिंगला होतो ऍक्च्युली. अच्छा. आमच्या गावाकडे ऍक्च्युली तशी सोय नसल्यामुळे माझ्या आई वडिलांनी मला तिकडे बोर्डिंगला टाकले होतं. आणि 10वी पास आउट झाल्यानंतर 11-12 मी इथं KTGM कॉलेजला केली नाशिकला. आणि त्यानंतर इंजिनिअरिंगसाठी माझा नंबर पुन्हा संगमनेरलाच लागला, अमृतवाहिनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला. आणि तिथून मी 2009 मध्ये पास आउट झालो. आणि या क्षेत्रात येण्याचं मागचं कारण असं होतं की ऍक्च्युली ज्यावेळेस आम्ही शाळेत होतो त्यावेळेस आजूबाजूला इंजिनिअरिंग कॉलेजचं काम चालू होतं तिथंच. तर तिथं असं मोठमोठ्या बिल्डिंग दिसायच्या काय. तर एक त्यावेळेस असं वाटायचं की मेन इंजिनिअरिंग हे म्हणजे फक्त सिव्हिल इंजिनिअरिंगच आहे. बरोबर. तेव्हापासून ते एक पॉईंट तिथं क्लिक झाला होता आणि त्यावेळेस ठरवलं होतं की आपण या क्षेत्रातच काहीतरी भविष्य करावं म्हणून. बरोबर. मग आता या क्षेत्रात आणखीन एक, जसं तुम्ही म्हटलं तसं की या क्षेत्रात तर तुम्ही ठरवलेलं करायचं म्हणून, मग त्याच्यानंतर जो पहिला प्रोजेक्ट केला तो कुठला होता आणि त्याआधी जो प्रॅक्टिकल अनुभव घेण्यासाठी कुठं प्रॅक्टिस किंवा सर्व्हिस केली, तर तो अनुभव कसा होता? ऍक्च्युली सिव्हिल इंजिनियर असं आहे की ज्यावेळेस तुमचं शिक्षण पूर्ण होतं तर तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज येण्यासाठी प्रत्येकाने 5 वर्ष तरी कमीत कमी साईटवर काम केलं पाहिजे. की ऍक्च्युली व्हॉट एव्हर थेरॉटिकल नॉलेज यू गेन, थेरॉटिकल वर तुम्ही ऍक्च्युली ते तुम्ही प्रत्यक्षात उतरू शकत नाही प्रॅक्टिकली. त्यासाठी तुम्हाला साईटवर जाणं म्हणजे जाणंच आहे. त्यामुळेच तुम्हाला ऍक्च्युली कळेल की बिल्डिंग उभं करताना त्याची स्टार्ट कुठं होतो, बरोबर, त्याचा मिडल, त्याचा एंड, आणि ते करताना तुम्हाला काय चॅलेंजेस असतात, त्यात तुम्ही क्वालिटी कशी मेंटेन करू शकतात, येणाऱ्या अडचणी, लेबर्स, बरोबर बरोबर, अशा अनेक गोष्टी ज्या तुम्हाला कधी तुम्ही कल्पना केलेल्या नसतात शिक्षण घेत असताना. की तुम्ही बॅक ज्यावेळेस तुम्ही कॉलेजचे तुम्ही अभ्यास केला ज्यावेळेस आठवता त्यावेळेस तुम्ही असं म्हणजे असं माणसाला प्रश्न पडतो साईटवर गेल्यावर की यार यातलं आपण काही म्हणजे 1% सुद्धा आपण शिकले आहे का नाही, असं एक तर रिअल फॅक्ट आहे ही. बरोबर. आणि त्यामुळे ते साईटवर जाणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. मग या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येतात. त्यातला पहिला महत्वाचा प्रश्न म्हणजे अर्थातच तुम्ही म्हटला तसा की आपल्याला सिव्हिल इंजिनिअरिंग केल्यानंतर सुद्धा कळतं की आपण काय फारसं शिकलेलो नाही आणि हे तर वेगळंच आहे. आणि मग ज्यांच्यावर आपण काम करतो ते तर लेबर असे असतात की ज्यांना खरंच काही कळत नसतं. तर असं लेबर काम करताना तुम्ही लेबर मॅनेजमेंट कशी करता? मग लेबर मध्ये असं आहे, काही असतं ते पूर्ण नॉन टेक्निकल, आपण त्यांना बिगरच म्हणतो, सांग काम असतात. त्यासाठी तुम्ही सुपरवायझर वगैरे त्यांच्याकडनं ते काम करून घेऊ शकता. पण मग त्यात ही फिटर लोक असतात जे रिन्फोर्समेंटचे काम करतात किंवा शटरिंगचे काम करतात, ज्यांचा अनुभवही चांगल्या प्रकारे असतो. बरोबर. त्यांच्याकडनं ऍक्च्युअली जे नवीन जे विद्यार्थी साईटवर जातात त्यांच्याकडनं तुम्ही काही शिकू पण शकतात. ज्यावेळेस तुम्ही त्यांना क्रॉस क्वेश्चन किंवा ते बरोबर करताय की नाही करताय हे ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिकली ज्यावेळेस साईटवर काम केलं असेल तरच तुम्ही त्यातला कुठलाही चुकीचा मुलं तुम्ही काढू शकतात. बरोबर बरोबर. ज्यावेळेस तुम्ही पूर्ण ट्रेन होता त्यावेळेस तुम्ही ऍक्च्युली ड्रॉइंग प्रमाणे तुमचं हे कर्तव्य असतं की प्रत्येक वेळेस डे बाय डे जशी साईट प्रोग्रेस होते त्याप्रमाणे ऍज पर ड्रॉइंग ते काम चाललंय की नाही, प्रत्येक स्टेजला तुमचं जाऊन ते इन्स्पेक्शन करणं, चेकलिस्ट प्रमाणे ते काम चेक करणं खूप महत्वाचं असतं. कारण एकदा साईट जर कन्स्ट्रक्ट झाली, कुठल्या RCC वर्क जर कम्प्लीट झालं तर त्यात चेंजेस करणं, तोडफोड करणं हे त्या स्ट्रक्चरसाठी फार हानिकारक असतं. बरोबर. दुसरं गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्सवर पण आपण काम केलेलं आहे. मग कुठल्या कुठल्या प्रकारच्या गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्सवर आपण आतापर्यंत काम केलंय? गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्समध्ये मी बोला ना. कॉन्क्रीट रोड्स केलेत, बऱ्याचशा बिल्डिंग्स केल्यात, काही कॉन्क्रीटचे बंधारे केलेत, ज्या मूलभूत सुविधा असतात गावागावांमध्ये ज्याच्या असं अंगणवाडी म्हणा किंवा PSC सेंटर्स म्हणा, शौचालय म्हणा, असे अनेक प्रोजेक्ट केलेले आहेत. बरोबर. मग आणखीन एक महत्वाचं म्हणजे जेव्हा रेसिडेन्शियल मधले आपण काम करतो तेव्हा तुम्ही बघितलं असेल की बऱ्याच कस्टमरचं असं म्हणणं असतं की आमचं बजेट थोडं कमी आहे, एवढ्यातच बसवून द्या. मग अशा क्वालिटी आणि बजेट या दोन्हीची सांगड तुम्ही कशी घालता? प्रॅक्टिकली सांगायला गेलं आज बजेटचा विषय जर तुम्ही म्हणताल तर इट टोटली डिपेंड्स अपॉन द लोकेशन वेर यू आर एमिंग टू बाय हाऊस. बरोबर. माझा याचा मेन मुद्दा असा आहे की तुम्ही कुठेही तुमचं घर घ्या पण तिथं तुम्हाला क्वालिटी ऍक्च्युअली चेक केली पाहिजे. नाही तर काही ठिकाणी कसं होतं, लोकेशन चांगलं असतं, सर्व चांगलं असतंय,
पण ज्याप्रमाणे काम झालं पाहिजे ऍक्च्युअली खरंच त्याप्रमाणे काम होत नाही. आणि त्या बिल्डिंगची ऍक्च्युअली तुम्हाला जी लाईफ भेटायला पाहिजे कमीत कमी 60-70 वर्ष, ती सुद्धा भेटणं आजकाल डिफिकल्ट झालं. कारण की आजकाल बरेचशा बिल्डर्स असे आहेत की म्हणजे कोणीही असं म्हणजे ज्याच्याकडे पैसा वगैरे आला त्यांनी कुठेतरी प्लॉट घेतला आणि सुरू केलं. बरोबर बरोबर. त्यांना त्याचं बॅकग्राऊंड नसतं ऍक्च्युअली त्या गोष्टीचं. तर मग कुठला तरी जो जाणकार असेल कोणी तुमचा मित्र वगैरे ज्याला सिव्हिलचं नॉलेज आहे, त्यावेळेस तुम्ही ते बाय करशाल तर तुमचा प्लॅन असेल घेण्याचा, त्यावेळेस तिथे जाऊन तिथलं ऍक्च्युअली साईटवरती प्रॉपर क्वालिटीमध्ये काम होतंय का नाही बघणं माझ्या मते खूप गरजेचं आहे. बरोबर. त्यानंतर तुम्ही बजेटचा मुद्दा बघितलेला चांगला राहील. चांगला आहे. आणि दुसरं तुम्ही बघितलं असेल की नाशिकच्या विकासाचं विजन, असं एक इंजिनियर म्हणून तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्या मुद्द्यांवर प्रशासनानं काम केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? प्रशासनाचे काम होतात ते मेन म्हणजे कनेक्टिव्हिटी ही मला फार महत्वाची वाटते. ती ग्रामीण भागात असो किंवा सिटीमध्ये असो, कारण तुमचं जे पुढची जी ग्रोथ जी होणार आहे ती टोटल तुमच्या कनेक्टिव्हिटीवर डिपेंड आहे. आणि त्याप्रमाणे त्यात थोडंसं वास्ट काहीतरी काम होणं गरजेचं असं वाटतंय. आणि त्यात नुसतं होणं खर्च केला जातोय भरपूर, पण त्या पद्धतीचं त्याचं जे लाईफ आहे कुठल्याही कामाचं त्यात तेवढं आपल्याला भेटत नाहीये. बरोबर बरोबर. मग प्रशासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? ऍक्च्युअली खरं तर सांगायला गेलं तर माल प्रॅक्टिसेस ज्या होतात त्या कुठेतरी वरतून जर थांबत आल्या तरच खालच्या गोष्टी व्यवस्थित होतील किंवा ज्या अपेक्षित आहे सर्व सामान्य जनतेला बरोबर तर पुरवतील त्या महत्वाचे. दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील हे अतिशय महत्वाचं असतं, तर मग स्टील सिलेक्ट करताना तुम्ही काय पॅरामीटर बघता? स्टील ऍक्च्युअली बिल्डिंगचं असं मटेरियल आहे की म्हणजे जर साधा माणसाला कळलं जर असं हिशोबात सांगायचं म्हटलं तर हे आपल्या माणसाच्या जे माणसामध्ये हाडं आहेत, हे हाडं जर नसले तर माणूस स्टँड होऊ शकत नाही. बरोबर. नुसता मांसाचा गोळा असून त्याचा उपयोग होत नाही. बरोबर. स्टील एकदम त्याप्रमाणेच आहे की बिल्डिंग मध्ये इट्स लाईक युअर बोन. आणि ते चॉईस करताना त्याची टेन्साईल स्ट्रेंथ बघणं फार महत्वाचं आहे. पुन्हा त्याची इल स्ट्रेस काय आणि परत त्याचा रेझिस्टन्स, डक्टिलिटी या गोष्टी तुम्ही लॅब मध्ये चेक करून घेऊ शकतात. बरोबर बरोबर. दुसरं आयकॉन स्टील यापूर्वी वापरलंय का तुम्ही कधी कुठे? हो, आयकॉन स्टील वापरलेले बिल्डिंग मध्ये. मग कसं आहे त्यांचं सर्व्हिस, डिलिव्हरी, अवेलेबिलिटी? खूप छान आहे, खूप छान आहे. ओके. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न म्हणजे या क्षेत्रामध्ये आता जे नवीन तरुण इंजिनियर येत आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? सल्ला माझा असाच आहे की तुम्ही पास आउट झाल्यानंतर लगेच तुम्ही कुठंतरी पैसा आहे म्हणून किंवा अनुभव नाही आणि तरी कुठलाही काम करायला लगेच हातात घेऊ नका. तुम्ही काम करून त्यात पैसाही कमावशाल, पण मग त्याच्यानंतर जे होणारे जे डिसएडव्हान्टेजेस आहे हे समोरच्याला फार घातक ठरतात. त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिकली अनुभव घ्या, टेक्निकल त्यातल्या गोष्टी समजून घ्या, त्यानंतरच तुम्ही जर तुम्हाला उद्योग करायचा असेल तर त्या क्षेत्रात उतरा. तर ते इंजिनियर शिवाजी बरकलेजी आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आधी चांगला प्रॅक्टिकल अनुभव घ्या, तुम्हाला त्यातल्या सगळ्या खाचाखोचा कळू देत आणि मग तुम्ही स्वतःची कन्सल्टन्सी सुरू करा. या क्षेत्रामध्ये चांगला स्कोप आहे. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात. भविष्यात सुद्धा असेच उत्तम उत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.